दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत सतत 6 वर्ष उल्वेकरांसाठी विविध उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, कलाकार आणि मान्यवरांची मांदियाळी, आबालवृद्धांसाठी बक्षिसांची खैरात असे सातत्याने सुरू असते. यंदा गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी कार्यक्रमानंतर शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. उल्वे सेक्टर 20 रेड क्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात हा सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून या ठिकाणी भव्य दिव्य मंदिराचा देखावा बनण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या मंदिराच्या छोट्या प्रतिकृतीचे दर्शन भाविकांना पाद्यपूजन सोहळ्यात पाहायला मिळाले. दिनांक 15 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सपत्नीक देवीचे मनोभावे पाद्यपूजन केले. त्यानंतर होम हवन आणि महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या महिला सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य उल्वेकरांनी हजेरी लावली. रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा भव्य दिव्य आगमन सोहळा संपन्न होणार असल्याचे शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सांगितले. यंदा या सोहळ्यात लकी ड्रॉ, लहान मुलांसाठी विशेष बक्षिसे, कपल डान्ससाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अक्षरशः बक्षिसांची खैरात यावेळी उल्वेकरांवर शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या मार्फत होणार आहे. त्यामुळे नवसाला पावणारे उल्वेची महाराणीचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी उल्वेकरांनी जरूर यावे. या सोहळ्याची भव्यता, याची देही याची डोळा पाहावी आणि आम्हाला सेवेची उल्वेकरांनी संधी द्यावी असे आवाहन अखिलदादांनी केले आहे. सर्वप्रथम मी तुमच्या चॅनल पार्फे सगळ्यांना मी नमस्कार बोलतो. आणि हा आमचं शिवसंघर्ष प्रतिष्ठान एक संघटना आहे. उल्वे नोडमध्ये आम्ही 6 वर्ष झालं आम्ही हे प्रोग्राम साजरा करत आहोत. तर ह्याच्या दहीहंडी सुद्धा पण आम्ही असंच याच जल्लोषने साजरा करतो. आणि हा नवरात्र उत्सव उल्वेची महाराणी हे आम्ही नाव दिलेलं आहे. आणि हे नाव नाही आहे तर हे नवसाला पावणारी देवी उल्वेची महाराणी आहेत. आणि ह्याच्यामध्ये आमचे महिला गट असतील किंवा आमचे सदस्य असतील सगळी मन लावून हे 9चे 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही भंडारा ठेवून प्रोग्राम साजरा करतो. आणि ह्या माध्यमातून तुम्हाला नवरात्रीमध्ये एक मला सांगायचं आहे की ह्या 9चे 9 दिवस आगमन आणि दसरा आणि परत विसर्जन ह्या पूर्ण पिरियडमध्ये ना आम्ही मन लावून माझे जेवढे कार्यकर्ता किंवा महिला मंडळ असतील, अध्यक्ष असतील ते सगळे मन लावून इथं कामं करतात. लहान पोरांचं प्रोग्राम असू द्या, जसं चित्रकला स्पर्धा, महिला मंडळाचा हळदी कुंकूचा प्रोग्राम असू द्या किंवा ब्लड कॅम्प असू द्या, हे सगळं आम्ही या उल्वेची महाराणीच्या माध्यमातून आम्ही हे साजरा करत असतो. आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही भंडाराचं पण नियोजन करतो ज्यामुळे उल्वेचे नागरिक जास्त इथं महाप्रसादाचा लाभ घेतात. तसंच एक या चॅनल मार्फत मी तुम्हाला एक सांगायचं इच्छू आहे की नवसाला पावणारी उल्वेची महाराणी ते चरणी आम्ही प्रार्थना करतो की प्रीतम दादा म्हात्रे जे आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांना राजकारणामध्ये यश भेटावं हेच चरणी प्रार्थना करतो. उल्वेच्या नागरिकांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही इथं 6 वर्ष गेला, 5 वर्ष गेला आम्ही काम करतो. हा 6वा वर्ष आहे. आमचं एक थोडंसं एवढं म्हणणं आहे की तुम्ही येऊन आमचं मेहनत बघा, काम बघा. माताजीचं आम्ही जे मंदिर उभारलं आहे त्याच्यामध्ये बघा आम्ही कसं काय काम केलं आणि तुम्ही नक्कीच दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त जनसंख्येने इथं दर्शन घ्या. आम्ही तसं बंदोबस्त केलेला आहे. इथंच तुम्ही सेफ्टीचं बघितलं तर आम्ही बाउन्सर ठेवलेलं असतो. चारही साईडने रोड बघा किंवा ह्या सगळं मंडपच्या पाठीमागापासून रोडपर्यंत CCTV कॅमेरा, जेणेकरून आपले बहिणी येतात, लहान लहान पोरं येतात, त्यांना काय त्रास नको व्हायला. त्यांना काय आता तुम्ही बघता या रायगडमध्ये सुद्धा नाही, भारतामध्ये सगळं घडतंय. या गोष्टी इथं नको व्हायला आणि उल्वे नोडमध्ये नको व्हायला. त्यासाठी आम्ही स्वतः CCTV कॅमेरापासून घेऊन आपले एक सदस्य, महिला सदस्य असू द्या, ते पूर्ण ग्राउंडवरती येऊन ते लोक सगळी ते रेखी करतात, बघतात की कोणी काय असं छेडखानी केलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही सेफ्टी वापरलेलं आहे ऑलरेडी. आणि तसंच एक सांगायचं होतं की बाउन्सर कुणाला धक्काबुक्की नको लागायला. लाईनीत आम्ही लाईनीसाठी पण एक बंदोबस्त केलेला आहे. ते बॅरिगेड असेल प्रॉपर लाईनीत. उद्या काय गर्दी झाली त्याच्यासाठी पण आम्ही पूर्ण सेट लावणार आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास नको व्हायला. हे सगळं बंदोबस्त आमच्या उल्वेची महाराजांच्या तर्फे आम्ही होतो. तुम्ही ते आमचं सेटअप एक सॅम्पल बनवून आणलेलं आहे महाराजांचं.
ते सेम सेटअप आम्ही तिथं उभारणार आहे आणि ह्याच्यासाठी आमच्या गेल्या 15 दिवसापासून आमचे प्रयत्न आहे चालूच आहे. आणि आज तुम्ही इथं सगळं बघतं जे काय आपलं इथं प्रोग्राम चालू आहे आणि येणं 15 दिवस अजून राहतील. प्रोग्रामचं 29 तारखेला आमचं आगमन पण आहे. आणि तुमच्या चॅनलचं मार्गदर्शन सांगतो मी की उलवत नाही तर बाहेरचे पण लोक येऊन इथं उलवेच्या महाराजांचं तुम्ही दर्शन घ्या आणि नवसाला पावणारी देवी आहे ही नक्कीच सगळ्यांचं मन्नत पूर्ण करते आणि तुमचं पण मन्नत 100% पूर्ण करते हे मी तुम्हाला शब्द देतो. हो नक्की. यावर्षी आम्ही बक्षीस काय लहान पोरांसाठी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे, कपलला बक्षीस ठेवलेलं आहे आणि तसंच ग्रुप डान्स करतात त्यांना दररोजसाठी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. आणि सेलिब्रिटीचं नाव घेतलं तुम्ही. सेलिब्रिटीमध्ये इथं मागच्या वर्षी 25 ते 27 सेलिब्रिटी आले होते. यावर्षी आमचे प्रयत्न चालू आहे की ते तर येतीलच, अजून नवीन चेहरा उल्वे नोडमध्ये आम्ही आणू आणि उल्वे नागरिकांना मनोरंजनमध्ये आम्ही. उल्वेची महारानी शिव संघर्ष प्रतिष्ठान की तरफ से अखिलेश दादा ने बड़े धूमधाम से नवरात्रि का उत्सव साजरा करने वाले हैं और ये हर साल की तरह ये साल भी हमारा 6वां साल है और जिसकी तैयारियां बड़े धूमधाम से शुरू हो गई है और जिसमें अखिलेश दादा इन्होंने लेडीज़ के लिए भी महिलाओं के लिए भी टाइट सिक्योरिटी का इंतज़ाम किया हुआ है और सब हर एक तैयारियों का बड़ी बारीकी से ध्यान रखा गया है और हर एक पाठ पूजन से लेके आगमन से लेके बड़े अच्छे से साजरा करने वाले हैं. हमारी यही इच्छा है कि और भी इस मंडल से जुड़े और लाभ ले और देवी का दर्शन ले. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.